या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात। नरहरी झिरवाळ। अजित पवार यांच्या निधनाने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे। अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांना मंत्रिमंडळात घेऊन उपमुख्यमंत्री करावे ही आमची मागणी असून जनतेची तीव्र भावना आहे। तसेच दोन्ही राष्ट्रवादी पक्ष आता एकत्र यायला पाहिजे या संदर्भात शरद पवार नक्कीच विचार करतील आणि आम्हीही त्यांना विनंती करणार आहोत, असे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं। पाहूया ते काय म्हणतात। खरं तर आता अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अशी चर्चा होत आहे की उपमुख्यमंत्री कोण। राष्ट्रवादीत म्हणून नाही तर कालचं जे मी बघितलं, अंत्यविधीपर्यंत स्मशान शांतता होती। कोणी कोणाला बोलत सुद्धा नव्हतं। काय चाललंय, कसं होईल ह्याची सुद्धा चर्चा नव्हती। अंत्यविधी झाल्यानंतर बाहेर पडताना अनेक लोकांचे, ते काय पक्षाचे लोक होते किंवा त्यांना काही पक्षाशी देणं घेणं, फक्त एक सामाजिक जी त्या घराण्याची जी काही बांधिलकी आहे किंवा समाजाची जी काही बारीक सारीक प्रश्नांवरची सोडवणूक असेल, ही त्या फॅमिलीच्या मार्फत जी आजपर्यंत झालेली आहे, त्याच्यातून उतराई होण्यासाठी दादांचं जे कार्य होतं तसं कार्य कोणी करेल नाही करणार, परंतु उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताईंना करावं अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी होती। खरं तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार होतात। 12 डिसेंबरला असा प्रस्ताव अंकुश ठाकरे यांनी केला होता। 8 तारखेला त्याची औपचारिक घोषणा देखील होणार होती। कसं नाही, घोषणा होणार होती नव्हती मला माहित नाही, पण एक निश्चित त्या 1-2 महिन्यापासून नगर परिषदा असतील, नगरपंचायती असतील किंवा महानगरपालिका आपण सगळ्यांनी बघितल्या तर बऱ्याच ठिकाणी एकत्र येऊनच त्या निवडणुका लढवल्या गेल्या। आता जिल्हा परिषदमध्ये काही ठिकाणी वन साईड घड्याळच निशाणी लावून आणि तुतारी न लावता एकत्र होऊनच लढवल्यात। त्याच्यामुळं राष्ट्रवादी दोन्ही एकत्रच आहेत असं म्हणावं लागेल।